लहानपणीच आईचं छत्र हरवलेलं, पाठच्या 2 भावंडांचा आणि वृद्ध आजीचा सांभाळ करायचा, घरची सगळी कामं आटपायची, पोटा पाण्यासाठी विड्याही वळायच्या. एवढं कमी म्हणून की काय, आत्याच्या निधनामुळे तिच्याही 2 मुलांची जबाबदारी पेलायची आणि यातून कसाबसा वेळ मिळाला तर अभ्यासाला वेळ मिळायचा. संकटांचा एवढा डोंगर समोर असतानाही तिनं 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवले. संगीता गेंट्याळ या विद्यार्थिनीच्या जिद्दीला खरोखरच सलाम. पहाटे उठून पाठांतर करायचे, अभ्यास वगैरे करायचे आणि त्यानंतर पुन्हा इथलं घरातलं थोडंसं काम करून शाळेला जायची. मग शाळेमध्ये सगळा शिक्षक वगैरे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांनी पण म्हणजे आमचं खूप प्रॅक्टिस करून घेतले. इतकंच नव्हे तर शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान संगीतानं पटकावलाय. शिक्षकांनाही तिचा अभिमान आहे. तिचं हे यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी असल्याचं तिचे शिक्षक सांगतात. इतर मुलांप्रमाणे तिनं कधीही कुणावर लाड केलेलं नाहीये. अगदी सकाळी उठायचं, जबाबदारीने घरातली सगळी कामं, कारण आजी वयस्कर असल्यामुळे धुणं, भांडी, चपात्या करणं हे तर तिचं रोजचं काम ठरलेलं आहे. ह्याशिवाय बाकीची कामं करून सुद्धा ती शाळेत वेळेवर हजर राहायची. संगीताला शिकून खूप मोठं व्हायचंय. घरची परिस्थिती बदलायची आहे, मात्र तिच्या जिद्दीला हवीये तुमची साथ. संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.